गुप्त माहिती आणि मध्यरात्री कारवाई. इंदापूर पोलिसांच्या हाती लाखोंचा गुटखा. 15,87,000चा विमल गुटखा आणि 8 लाखांची पिकअप जप्त. गुटख्याची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या पिकअप वाहनावर इंदापूर पोलिसांनी धडक कारवाई करत 15,87,640 रुपये किमतीचा विमल गुटखा आणि 8 लाख रुपये किमतीचे पिकअप वाहन असा एकूण 23,87,640 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी वाहन चालक आजम खान मेहमूद पठाण राहणार सरस्वती नगर इंदापूर याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात प्रतिबंधित गुटख्याची विक्री व वाहतूक करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. त्यानुसार इंदापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विलास नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने ही कारवाई केली. 20 ऑगस्ट रोजी मध्यरात्री सहाय्यक फौजदार प्रकाश माने यांना पिकअप वाहनातून मोठ्या प्रमाणात गुटख्याची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक हनुमंत वाघमारे व विजय कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली हायवे मार्गावर वाहनांची तपासणी सुरू करण्यात आली. दरम्यान बावड्याकडून येणाऱ्या MH42 BU 1029 क्रमांकाच्या पिकअप वाहनावर पोलिसांना संशय आला. वाहन थांबवून तपासणी केली असता हौद्यात मागील बाजूस रिकामे कॅरेट लावलेले आढळले. त्याची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात विमल गुटख्याचा साठा आढळून आला. पोलिसांनी 15,87,640 रुपयांचा गुटखा आणि 8 लाख रुपये किमतीचा पिकअप वाहन जप्त केले. तपासादरम्यान हा गुटखा कर्नाटकातील तिकोटा येथून कमलेश नामक व्यक्तीकडून विक्रीसाठी आणण्यात येत असल्याची माहिती समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. कारवाईची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला देण्यात आली. संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन गुटख्याची पाहणी केल्यानंतर संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हनुमंत वाघमारे व पोलीस कॉन्स्टेबल हसीम मुलाणी करीत आहेत. ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम आणि पोलीस निरीक्षक विलास नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार प्रकाश माने, पोलीस हवालदार सलमान खान, सुकुमार भोसले तसेच पोलीस कॉन्स्टेबल गणेश मुंडे, महेश माने, सचिन शिंदे, प्रशांत साळवे, राहुल उदागे, वेदांत कोळी आणि वैभव गरड यांच्या पथकाने केली. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.